नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप नमस्कार स्वागत मॅडम. आहे. नमस्कार. कसे आहात सगळे? नमस्कार. मस्त. मस्त. अरे वा, छान. चला, बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा. बाई किती छान आहे बघ ना तू. कोणाचा माईक ऑन आहे? गेलो पुन्हा. तोच आवाज येतो. ज्योतिताईंचा माईक. येस, मी म्यूट करून टाकलेला आहे आता. ओके, जेव्हा बोलायचं राहील तेव्हा तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकणार आहात. ओके, चला. आज आपण काय बघणार आहोत? औरा. औरा बघायची सगळ्यांना उत्सुकता आहे. मी स्क्रीन शेअर करते आहे. स्क्रीन शेअर झाली आहे का मला सांगा. नाही. आता बघा बरं. झाली. झाली. येस. ओके, आता आपण बघणार आहोत औरा. सगळ्यांना स्क्रीन दिसते आहे? हो. ओके, हो. तर आपण बघणार आहोत औरा. औरा म्हणजे काय, तर आपल्याला हे बघायचं आहे. बघा, आपली ही ह्युमन बॉडी आहे. या ह्युमन बॉडीला असे एक लेयर असतात. हे आपल्याला निसर्गाने आपल्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला दिलेलं ते एक सील आहे. ओके, आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे ते. तर त्याचे वेगवेगळे कलर्स असतात. बघा, तुम्हाला इथे कलर्स बघायला मिळतील. पण आपण जनरली हा व्हाईट कलर सगळ्यांचा बघू शकतो. हे जेव्हा आपण डीप मेडिटेशन किंवा ध्यानामध्ये जातो तर त्यावेळेला आपल्याला हे कलर्सही बघायला मिळतात. पण सुरुवातीला आपल्याला हा व्हाईट कलर जनरली हा सगळेजण बघू शकतात. जसं बघा, आपण देवाचा फोटो बघतो तर देवाच्या फोटोमध्ये व्हाईट कलरचा मागे तुम्हाला दिसते का अशी एक लेअर असते? बघितले आहे सगळ्यांनी? तर त्याला औरा म्हणतात. तर हा औरा काय काम करतो? आपल्याला प्रोटेक्शनचं सील देतो. बघा, आपल्या आई आजी आपल्याला नजर लागली तर आपली नजर उतरवता. तर ते काय करता? मीठ मोहरी घेता आणि शरीराच्या थोड्या अंतरापासून अशी आपली नजर उतरवता करतात ना. ती काही अंधश्रद्धा नाहीये. तर ते आपला औरा क्लीन करत असतात. जेव्हा बघा बाहेर निगेटिव्ह एनर्जी असते, जशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याचप्रमाणे निगेटिव्ह एनर्जी देखील बाहेर असते. मग आपण जेव्हा निगेटिव्ह एनर्जीच्या सानिध्यात येतो तर आपल्याला असं नजर लागल्यासारखं होतं. काहींना डोळे जड पडल्यासारखे होतात, काही जण ताप काढतात. पण मग हे आपली आई आणि आजी काय करायचे? लगेच मीठ मोहरी मिरच्या घ्यायचे आणि आपला औरा क्लीन करायचे. तर त्याच्याने काय व्हायचं? आपल्याला नजर उतरवलं का एक थोड्या वेळामध्ये आपल्याला लगेच आराम पडायचा आणि आपल्याला लगेच चांगलं वाटायला लागायचं. आपण हे लहानपणी केलेलं आहे आणि अजूनही करतो आहे आपण ते. ओके, तर ही काही अंधश्रद्धा नाही आहे. तर त्यांचं त्याच्या मागे हे सायंटिफिकली रिझन आहे का ते औरा क्लीन करत असतं आपला. ओके, तर हे आपल्याला औराला असे कलर्स दिसत असतात. तर आता हा औरा जो आहे तो फक्त सजीव वस्तूंनाच राहतो का? तर नाही, तो निर्जीव वस्तूंना देखील औरा राहतो. तर तुम्हाला हे आपण प्रॅक्टिकल तर प्रत्यक्ष बघणार आहोत. पण बघा, इथे माणसाचा जसा औरा दाखवला आहे तसं हे जे झाडाचं पान आहे याला देखील औरा दाखवलेला आहे. त्याच्यानंतर ही चाबी आहे, हिला देखील हिचा असा व्हाईट कलर दिसतोय तुम्हाला आजूबाजूला? कुठे सासऱ्याला फोन आला. कोणाचा माईक ऑन आहे? नाही माहिती. माईक म्यूट करा. आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. हे बघा, ही चाबी दिसते का सगळ्यांना? त्या चाबीला बघा, एक असा एक व्हाईट कलरचा औरा दिसतो आहे का सगळ्यांना? लाईट दिसतोय का इथे व्हाईट कलरचा? त्याला औरा म्हणतात. आता हे झाडाचं पान आहे, हे फुलपाखरू आहे, त्या सगळ्या वस्तू आहेत बघा इथे ठेवलेल्या. त्या सगळ्यांना तुम्हाला असं औरा दिसेल. त्यांच्या आजूबाजूला बघा, ही लेअर बघायची आहे. दिसते का सगळ्यांना? येस. आता आपण याचं प्रॅक्टिकल करून बघूया का खरंच आता हे नाही, तुला माहितच नाही कुठे. काय करायचं आता सांगा. कोणाचा माईक ऑन आहे? किती वेळा मी म्यूट करू? मी आता सगळ्यांना स्टॉप करून ठेवते. जर काही बोलायचं असेल तर हँड राईज करा,
आता नाही ऑन होणार त्यांचं. ओके, जेव्हा तुम्हाला काही बोलायचं असेल तर हँड राईज करा, मग मला ते दिसेल आणि मग मी करू शकेल. तोपर्यंत आता कोणाचाच आवाज येणार नाही. लिंक तुटून जाते शिकवायची, दुसरं काही नाही. हे बघा आपण कुठे होतो का, निर्जीव वस्तूंना देखील आवरा असतो. जसं सजीव वस्तूंना, लिव्हिंग थिंगला आवरा असतो, तसंच नॉन लिव्हिंग थिंगला देखील आवरा असतो. तर आता आपण हे प्रॅक्टिकल करून बघूया सगळेजण, का खरंच राहतो का. तर आता सगळ्यांनी पेन घ्यायचं आहे. आपल्याकडे पेन आहे. आता सगळ्यांनी पेन घ्या आणि पेनाकडे एक टक बघायचं आहे. सगळ्यांनी पेनाकडे एक टक बघायचं आहे. तुम्हाला बघा त्याच्या आजूबाजूने अशी एक व्हाईट लेअर दिसणार आहे. जी मी तुम्हाला आता इथे दाखवली, पानाच्या आजूबाजूला, चाबीच्या आजूबाजूला जशी व्हाईट लेअर आहे, त्या पद्धतीची व्हाईट लेअर तुम्हाला दिसणार आहे. बघा, बघायचा प्रयत्न करा. कोणाला दिसते आहे त्यांनी हँड राईज करा, कारण मी आता म्यूट करून ठेवलेला आहे. येस, असा हँड राईज करा तरच मला दिसणार आहात तुम्ही, कारण मी आता सगळ्यांना म्यूट केलंय. तुमचे माईक ऑन होणार नाहीये आता. येस, उत्तरा मॅडमला दिसलेला आहे. अजून अजून कोणाला दिसतं आहे? एक टक बघा, मनात कुठलाच विचार आणू नका. धनुषा नायक मॅडमला दिसलेला आहे. व्हेरी गुड, खूप छान. अजून सगळ्यांनी बघायचा प्रयत्न करायचा आहे. येस, मीना मॅडमला दिसलेला आहे. राजेंद्र सरांना दिसलेला आहे. व्हेरी गुड. चला बघा, म्हणजे आता आपण बऱ्यापैकी सगळ्यांना दिसतो आहे. विकी सरांना दिसलेला आहे. तर आपण याचा आवरा बघू शकलेला आहे. आता आपल्याला अजून एका निर्जीव वस्तूचं बघायचं आहे. सगळ्यांनी काय करायचं, आपल्या नोटबुकवर एक आपण टिकली काढतो ना, तेवढा गोल काढायचा आहे आणि त्याला पूर्ण भरायचं आहे. असा डार्क करा त्या गोलला, एक सर्कल काढा टिकली एवढा, आपल्या छोटासा सर्कल काढा आणि त्याला पूर्ण भरायचं आहे. आणि त्याचा तुम्हाला आवरा बघायचा आहे. एक टक बघा, मनात विचार आणू नका. तुम्हाला लगेच तिथे आवरा दिसणार आहे. तुम्हाला लगेच आवरा दिसणार आहे. येस, गजानन सरांना दिसलेला आहे. विखे सरांना दिसलेला आहे. राजेंद्र सरांना दिसतो आहे. येस, व्हेरी गुड. येस, मीना मॅडम, धनुष्या मॅडम, व्हेरी गुड, खूप छान. बघा, आता तुम्ही बघितला, म्हणजे आता आपण काय केलं, जे नॉन लिव्हिंग थिंग आहे, ज्या निर्जीव वस्तू आहे, त्यांना देखील आवरा असतो. हा, तर आज तुम्हाला तो होमवर्क राहणार आहे का, घरातल्या ज्याही वस्तू तुमच्या आजूबाजूला असतील त्यांचा आवरा तुम्हाला बघायचा आहे. कारण तुम्ही जेवढा आवरा बघायची प्रॅक्टिस कराल, तुम्ही तेवढं पटकन तुमच्या डोळ्यांना दिसायला लागणार आहे. सुरुवातीला थोडा तुम्हाला वेळ लागेल, नंतर लगेच एका नजरेत तुम्ही बघून घेऊ शकणार आहात. ओके, आता आपल्याला बघायचं आहे, निर्जीव वस्तूंचं बघून झालं, आता आपल्याला सजीव वस्तूंचं बघायचं आहे, सजीवांचं बघायचं आहे. तर म्हणून आपण काय करू, आपला स्वतःचा आवरा चेक करूया आता आपण. ओके, तर स्वतःचा आवरा हा आपल्याला आता कलर नाही दिसणार आहे, तो आपल्याला फील करायचा आहे. त्याची एनर्जी किंवा आपल्या दोन हातांमध्ये तो आहे हे आपल्याला फील करायचं आहे. ओके, आपण समोरच्या व्यक्तीचा डोळ्याने बघू शकणार आहोत, पण आपला जो स्वतःचा आवरा आहे तो आपल्याला फील करायचा आहे. आपण दोन्ही हँड ड्रॉप करून घेतले. आता आपल्या हातावरून आपल्याला हळूवार हात खाली जाऊ द्यायचे. मी मुद्दाम वरती हात घेतलाय तुम्हाला दिसण्यासाठी. तुम्ही कम्फर्टेबली असा खाली हात घेऊ शकतात. विनाकारण हात तंगून ठेवू नका. तुम्हाला दिसण्यासाठी मी वरती हात घेते आहे. अगदी हळूवार तो फील करायचा आहे आपल्याला. हळूवार फील करायचा आहे. हळूवार फील करायचा आहे. येस, येस.
कोणाला फील झाला? आता तुमचे माईक मी अनम्यूट केले आहे, तुम्ही बोलू शकणार आहात. बोला हाताला राजेंद्र सर, बोला. हाताला टच न करताही एक गुदगुदी सारखं असं सर असं थोडं जाणवलं. मोठ्याने बोला ना, आवाज बिलकुल येत नाहीये. हाताला टच न करताही काहीतरी गुदगुदी झाल्यासारखं झालं. मी पाहिलं, येस, हाताला टच टच न नव्हतं करता झालं. पण काहीतरी तिथे एनर्जी जाणवलेली आहे. ओके ओके ओके, येस, बरोबर आहे. अजून कोणाला? गजानन सर, तुमचे व्हिडिओ बंद आहेत, कसं काय सांगणार तुम्ही? बोला बरं, काय जाणवलं तुम्हाला? माईक ऑन करा. अच्छा, मॅडम आहेत का गजानन सरांच्या इथे? ओके, नाही ठीक आहे, नाही, चालेल. तो लॉग इन नाही होत आहे. वल्लभा आहे मी. ओके ओके, हा मॅडम, असं व्हाईट सर असं आजूबाजूला असं वेगळंच काहीतरी फील झालेलं आहे. येस येस येस. शैलजा मॅडम, शैलजा मॅडम बोला. हो, असं हात एकदम पर्टिक्युलर याला पॉइंटला असं जड होतोय. येस येस, जड होतोय आणि काहीतरी तिथेच म्हणजे आपल्याला एनर्जी जाणवते हा आहे तिथे. स्टॉप होऊन जातं तिथे. येस, हो, आता आपण आहे ना, आपण आता पूर्ण 5ही हातांनी आपण बोटांनी तो आवरा फील केलेला आहे. आता आपण एका बोटाने फील करू आवरा. ओके, आपल्या स्वतःचा आवरा आपण एका बोटाने फील करणार आहोत. आता त्याचा आपण आता प्रॅक्टिकल घेऊया. बघा, दोन्ही हात रब करायचे. फील करा ती एनर्जी, फील करा ती एनर्जी. अगदी हळूवार हात पुढे न्यायचा आहे, बिलकुल घाई करू नका. ती एनर्जी फील करा, अनुभव घ्या त्याचा. ओके, झालं सगळ्यांचं? फील झाली एनर्जी? येस येस येस, व्हेरी गुड. बघा, आपण एका बोटाने देखील आपल्या आवऱ्याची एनर्जी ही फील केलेली आहे. ओके, आपण ही बघितलेली नाही, ही फील केली आहे आपण. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? दुसऱ्याचा आवरा बघायचा आहे. तर कोणाकडे एक मिनिट, हा एक टॉपिक सांगून देते मी. तर ही जी एकच मिनिट. किर्लिन फोटोग्राफी आहे, हे सायंटिफिकली प्रूफ आहे, याच्यात माझं काहीच नाही आहे. हे मी गुगलवरूनच घेतलेलं आहे. हे सायंटिफिकली प्रूफ आहे का आपल्या बोटाचा ज्या वेळेला आवराचा किर्लिन फोटोग्राफीमध्ये फोटो काढण्यात आला, तर त्यावेळेला त्याची एनर्जी ही अशी जाणवलेली आहे. त्यावेळेला त्याचा आवराचे असे कलर दिसलेले आहेत. ओके, आणि हा जो टॉपिक आहे का आवराचे, बघा सगळ्यांचे हे माणसं आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या आवराचे वेगवेगळे कलर आहेत. याचा आपण डीप मध्ये अभ्यास मास्टर लेवलला करतो का ह्या ज्या यांचे कलर्स कसे तयार झालेले आहे, यांना हे वेगवेगळे कलर कसं काय मिळू शकतात आणि याच्यावरून यांचे स्वभाव कसे राहणार आहे, यांची पर्सनॅलिटी कशी राहणार आहे, हे देखील आपण मास्टर लेवलमध्ये बघणार आहोत. ओके, आता आपण बघणार आहोत का आता आपण हे बघितलं का स्वतःचा आवरा कसा क्लीन करायचा आहे. आता आपण बघणार आहोत दुसऱ्याचा आवरा कसा बघायचा आहे. आपण स्वतःचा बघितला, निर्जीव वस्तूंचा बघितला, स्वतःचा बघितला, आता दुसऱ्याचा कसा बघायचा आहे ते बघणार आहोत. तर कोणाकडे आहे का? तुमचे लहान मुलं वगैरे कोणी व्यक्ती घरामध्ये असेल तर त्यांनी हँड राईज करा, म्हणजे मग मी त्यांना पिन मध्ये घेते. म्हणजे आपण एका जणाचं जरी कोणी असेल तर त्याच्यावर प्रॅक्टिकल करून मी दाखवू शकते तुम्हाला. कोणाकडे आहे का? कोणाचकडे नाही, सगळे घरी एकटेच आहे. कोणी चालणार खेळायला आहे गेले. आपल्याला? माझ्याकडे आहे मॅडम मुलगी. येस, बोलवा बरं मॅडम मग. हो हो येस, मोना मॅडम बोलताय ना? हो हो
येस, स्वाती मॅडम पण बोलत आहे. स्वाती मॅडम तुमच्याकडे पण आहे का? हो हो. हा चालेल. चला मी तुम्हाला दोघींना पिन मध्ये घेते. ओके. आपण सगळेजण प्रॅक्टिकल बघणार आहोत. ओके, बाकीच्यांना दिसत आहे? सगळ्यांना स्क्रीनवर दिसत आहेत का? नाही दिसत. तुम्ही दिसताय. दिसत आहे स्क्रीनवर सगळ्यांना? येस, दिसत आहे. सगळ्यांचे माईक आता मी ऑन केलेले आहे. तुम्ही on नाही करून- तुम्ही दिसताय. तुमची जी स्क्रीन आहे ना ती पुढे मागे करा ना मोबाईलची, कारण जास्त लोक राहिले का आपण पुढे मागे सरकून जात असतो. दिसत आहे? हा, स्वाती मॅडम आणि मोना मॅडम तुम्ही तुमचे माईक अनम्यूट करायचे आहे आणि तुम्हाला भिंतीजवळ त्या तुमच्या मुलाला असं उभं करायचं आहे आणि तुम्हाला समोर उभं राहायचं आहे आणि त्या पद्धतीने कॅमेरा सेट करायचा आहे. बघा, आपण आता दुसऱ्याचा आवरा कसा बघायचा ते आपण बघतो आहे. येस येस येस, मोना मॅडम बरोबर आहे. आता तुम्ही पण त्यांच्या समोर उभे राहा. येस, स्वाती मॅडम बरोबर आहे तुमचं पण. येस येस, मोना मॅडम एकदम परफेक्ट उभे राहिले आहेत. हा, दोघं असे एकमेकाच्या समोर राहा. मोना मॅडम आमच्याकडे तुमची पाठ नको यायला, तिकडे तिकडे भिंतीकडे जा तुम्ही, म्हणजे तुम्ही दोघं दिसले पाहिजे आम्हाला करताना. येस येस, परफेक्ट. हा या स्वाती मॅडम तुम्ही या पुढे. आता तुम्हाला दोघांना काय करायचं आहे, हँड रफ करायचे आहे. बाकीच्यांनी बघायचं आहे का आपल्याला दुसऱ्याचा आवरा चेक कसा करायचा आहे. आपले हात रफ करायचे आहेत. स्वाती मॅडम तुमच्या मुलीला सांगा हात खाली ठेव बेटा आणि तू फक्त सरळ उभी राहा, तू नको करू, आई करणार आहे बेटा. दोन्ही हात रफ करा. आणि हे बघा माझे हात कसे दाखवते आता. तुम्ही त्यांचे हात करताय ना, तर तुमचे हात असे येणार आहे. त्या बाळाच्या हात साईडने असे हात तुमचे येणार आहे. हे तळवे जे आहे हाताचे ते त्या बाळाच्या साईडने जाणार आहे, त्या दीदीच्या साईडने जाणार आहेत. ओके. हा येस येस येस, असं करून त्यांना हळूहळू त्यांच्या मस्तिष्कापासून तर पायापर्यंत पुढे सरका, अजून सरका पुढे, सरका पुढे. येस, किती वेळ हात ताणून ठेवाल. येस. मोना मॅडम तुम्ही ज्या पण उभ्या आहे ना तसंच त्यांना, त्या मुलाला पण तुमच्या तसंच उभं करा. येस, परफेक्ट. हा हा, दोन्ही हात रफ करा आणि हळूहळू स्वाती मॅडम हात खाली जाऊ द्या. तुम्हाला त्यांचा आवरा फील होणार आहे, आवऱ्याची एनर्जी फील होणार आहे. हात कप शेप मध्ये घ्यायचे आहे, हात खोल घ्यायचे आहे. थोडे आपण प्रसादासाठी कसे हात करतो तसे आपले हात करायचे आहेत. हा येस, परफेक्ट. आणि हळूहळू खाली जाऊ द्यायची आहे. तो एनर्जी आपल्याला फील करायचा आहे, तो आवरा फील करायचा आहे. आणि जिथेही हात जड लागतील, खाली जाताना जिथेही हात जड लागतील तिथे त्यांना वेदना असतील काही, हे तुम्हाला 3 वेळा करायचं आहे. असं पायापर्यंत, डोक्यापासून ते पायापर्यंत घेताना 3 वेळा करायचं आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये विचारायचंय तुमचे हात जिथे ज्या जागेवर तुमचे हात जड होतील करताना तिथे थांबून विचारायचं आहे, तर इथे काही वेदना आहे का शरीराच्या भागाला. येस, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. अगदी हळूवार, खूप घाई करता आहे. स्वाती मॅडम पायापासून एकदमच घाई झाली. हा
घाई झाली, हळूहळू करा. तुम्हाला ते फील आला पाहिजे. येस, व्हेरी गुड. जिथेही हात जड होता आहे तिथे थांबून जायचं 1 मिनिट आणि ती जागा बघून घ्यायची आणि नंतर विचारायचं आहे समोरच्या व्यक्तीला का इथे काही वेदना आहेत का. ओके, 3 वेळा झालं. मोना मॅडम, तुम्ही बोलायचं आहे. तिच्या पोटाला आणि पायाला मला एकदम भारी वाटत होतं हातामध्ये, आणि तिला डायजेशनचा त्रास आहे आणि पायाला पण त्रास होते तिचा हमेशा. येस 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 हातामध्ये पेन होत होतं माझ्या. येस येस. अजून सीमा मॅडम, तुम्ही पण केलं आहे, तुम्हाला कसं वाटलं? माईक ऑन करा. छान वाटलं, पण तिच्या थोडस ते हाताला जड झालं. मग हाताला कुठे हात दुखताय का दीदीला विचारा. हो, इथे हे दुखतंय. येस येस. जिथे काही वेदना असतील तिथे आपले हात जड पडतात. इथे मनगटापासून आपले हात तिथे असे जड पडायला लागतात खाली त्या पॉइंटला. नंतर खाली आल्यानंतर लगेच रिलॅक्स होता, पण त्या पॉइंटला आपले हात जड होतात. ओके, येस. आणि करताना आपले हात कप शेप मध्ये घ्यायचे आहे. आपण जसं प्रसादासाठी हात थोडे खोलगट करतो तर याला कप शेप म्हणतात. हातांचा कप शेप केलेला आहे असं म्हणतात. आपल्याला नेहमी हिलिंग देताना किंवा करताना असेच हात ठेवायचे आहेत. ओके, येस. इथपर्यंत आलं लक्षात? सगळ्यांच्या आलं लक्षात का? आपण बघितलं, कसं बघितलं? औरा म्हणजे काय? का निसर्गाने आपल्याला स्वतःला आपल्या प्रोटेक्शनसाठी दिलेलं ते एक सील आहे, त्याला औरा म्हणतात. दुसरं आहे का आपण निर्जीव वस्तू बघितल्या, त्यांचा औरा चेक केला, स्वतःचा औरा चेक केला आणि दुसऱ्याचा औरा कसा चेक करायचा हे बघितलं. ओके, आता आपल्या औराची जी क्लिनिंग आहे ती आपल्याला करायची आहे. त्याच्या सगळ्यासाठी सगळ्यांनी रेडी व्हा. त्याच्यासाठी सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. सीमा मॅडम बसून घ्या ना, रेडी व्हा. आपल्याला आता औरा क्लीन करायचा आहे आपला. आपल्याला औरा क्लीन करायचा आहे. दोन्ही हात रफ करायचे आहेत. आपल्याला रेखीची प्रार्थना करायची आहे. सगळ्यांनी मनात म्हणायची आहे. बाकीच्यांनी माईक म्यूट करून द्या. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि आता आपण स्वतःचा औरा क्लीन करतो आहे. हात कप शेप मध्ये घ्यायचे, आपल्या क्राऊन चक्रावरून खालपर्यंत घ्यायचे आहे. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या पूर्णपणे हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. असं करून आपल्याला पूर्ण पायापर्यंत हात खाली जाऊ द्यायचे आहे. पायापर्यंत हात खाली गेले की ती जी नकारात्मक एनर्जी आहे, तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या आधी, ती आपल्याला हातांमध्ये उचलायची आहे. ब्रह्मांडात कुंकर मारून सोडायची आहे. स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो, किंवा मग शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो करायचं आहे. का ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो.
असं म्हणायचं आहे. मी एकदा परत दाखवते, आपण परत एकदा सगळेजण करूया. ओके, दोन्ही हात रब करायचे आहेत. रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. असं म्हणून आपले दोन्ही हात क्राऊन चक्रावर घ्यायचे आहेत. शरीराला कुठेही स्पर्श करायचा नाहीये. हळूहळू हात आपले खाली जाऊ द्यायचे आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. असं म्हणून आपले हात हळूहळू हळू खाली जाऊ द्यायचे आहे. पूर्ण पायापर्यंत घ्यायचे आहे. आपल्या पूर्ण तळपायांपर्यंत घ्यायचे आहे. तळपायाजवळ हात आले का ती पूर्ण हातांमध्ये एनर्जी उचलायची आहे. फुंकर मारायची आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. म्हणजे ब्रह्मांडात जाऊन ती एनर्जी शुद्ध होऊन जाणार आहे. ओके, वरती आकाशात पाठवायची, फुंकर मारून द्यायची आहे आपल्याला. हे जर आपण डेली केलं ना तर याच्याने तुमचं जवळजवळ 30 ते 40% जे आजार आहेत आपल्याला ते सर्वपणे पूर्णपणे निघून जाणार आहे, क्लीन होणार आहे. ओके, इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात. आता औरा लॉक कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे. औरा क्लीन कसा करायचा समजलं सगळ्यांना? येस, ओके. आता आपण औरा लॉक कसा करायचा ते शिकणार आहोत. आता काय करायचं, आपले दोघी पाय आहे ना, दोघी पाय आता मी इथेच दाखवते तुम्हाला. दोघी पायापासून अशी तळ पायापासून असं वरती आपल्या हात आणायचे आहे. करा सगळ्यांनी. आपल्या दोघी पायापासून असे वरती हात आणले आणि इथे आपल्या क्राऊन चक्रावर आपण इथे त्याची एक गाठ बांधायची आहे. तर इथे आपला औरा लॉक केला आपण. हा, दोघी पायापासून वरतीपर्यंत. सीमा मॅडम अगदी परफेक्ट बरोबर केलेला आहे. येस, बरोबर आहे. दोघी पायापासून आपल्याला हात असे वरती आणायचे आहे का हातात आपण काहीतरी पकडून आणलेला आहे आणि त्याची इथे वरती डोक्याच्या वरती गाठ बांधायची आहे. हा झाला आपला औरा लॉक. आता ज्या वेळेला तुम्ही म्हणाल मॅडम औरा लॉक केला तो ओपन कधी करायचा, तर ज्या वेळेला आपल्याला ओपन करायची गरजच नाही, कारण आपल्याला नेहमी प्रोटेक्ट राहायचं आहे. औरा जर आपला लॉक राहिला तर आपण प्रोटेक्ट राहणार आहोत. पण जेव्हाही तुम्ही रेकीची प्रार्थना कराल तर तुम्ही रेकीच्या एनर्जीशी कनेक्ट होऊन जाणार आहात. तुम्हाला काहीही करायचं असेल आता याच्या पुढे, हिलिंग द्यायचं आहे, अन्न पाणी चार्ज करायचं आहे, काहीही करायचं असेल तर ज्या वेळेला तुम्ही सगळ्यात पहिली सुरुवात आपली रेकीच्या प्रार्थनेनेच होणार आहे. तर रेकीची प्रार्थना तुम्ही केला का तुमचा औरा पण ओपन होतो आणि तुम्ही ब्रह्मांडीय एनर्जीशी कनेक्ट होऊन जातात. ओके, इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात? येस, आता आपल्याला पुढे बघायचं आहे. दुसऱ्याचा औरा कसा चेक करायचा ते आलं लक्षात? हो. येस. आता दुसऱ्या व्यक्तीचा औरा क्लीन कसा करायचा? आता आपण स्वतःचा औरा क्लीन करायला शिकलो. ओके, आता दुसऱ्या व्यक्तीचा औरा क्लीन कसा करायचा ते आता आपल्याला बघायचं आहे. कोणाकडे आहे? स्वाती मॅडम, परत घेऊ का तुम्हाला पिन मध्ये? येस, चालेल, मी तुम्हाला परत पिन मध्ये घेते. आता एकालाच घेते म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित बघता येईल. हा हा, तुम्हाला परत उभंच राहायचंय स्वाती मॅडम. तुमचा माईक ऑन करून द्या. स्वाती मॅडम, तुम्हाला परत उभंच राहायचं आहे त्याच पद्धतीने, परत जसे उभे होते तसेच. फक्त आता दीदीला थोडं भिंतीपासून पुढे घ्या. तिच्या पायाखाली काहीतरी आसन द्या. दोघींनी पायाखाली काहीतरी आसन घ्यायचं आहे. दोघींनी घ्यायचं आहे. येस, बरोबर आहे. येस, सगळ्यांना दिसत आहेत? स्वाती मॅडम दिसतायत का सगळ्यांना? मला थंब दाखवा. स्वाती मॅडम दिसतायत का सगळ्यांना?
येस, व्हेरी गुड. आता काय करायचं आहे आपल्याला? दुसऱ्याचा औरा क्लीन करायचा आहे. तो कसा करायचा? दोन्ही हात रब करायचे आहे. आता रेखीची प्रार्थना करायची आहे. आता आपण इतक्यात केली आहे म्हणून आपण करणार नाही आहोत. तुम्हाला मी सांगून ठेवते का पहिली स्टेप काय राहणार आहे आपली? रेखीची प्रार्थना करायची आहे. सीमा मॅडम पण घेत आहेत वाटतं, मी त्यांना पण पेन मध्ये घेते. ओके, हा, दोन्ही हात रब करायचे आहेत. दोन्ही हात रब केले. आता तुम्हाला काय करायचं आहे? दीदीला पुढून 3 वेळा तिचा आवरा क्लीन करायचा आहे. याच पद्धतीने कप शेप मध्ये हात घ्यायचे आहे आणि आपले हात समोरच्या व्यक्तीला असे हात करायचे आहे. असे असे करत त्या समोरच्या व्यक्तीला आपल्याला आवरा क्लीन करायचा आहे. दोन्ही हात माझे मी तुम्हाला उलटे करून दाखवते आहे का, जसं मी समोरच्या व्यक्तीला करते आहे आणि माझे हात तसे राहणार आहे आणि अशा पद्धतीने खाली खाली जाणार आहे. ओके, दोन्ही हात असे जवळ घ्या. हा येस, स्वाती मॅडम बरोबर पकडले. आता फक्त मी तुम्हाला जवळ दाखवले, अशा करा थोड्या अंतरावर आणि असे असे खाली जाऊ द्या दोघींनी. येस, डोक्यापासून ते पायापर्यंत खाली वेळ जाऊ द्यायचं आहे. आता दुसऱ्या व्यक्तीचा आपल्याला औरा क्लीन करताना समोरून 3 वेळा करायचं आहे. करा. स्वातीमा मॅडम खूप फास्ट केलं. दोघींनी पण अगदी हळूहळू करा. तो औरा क्लीन झाला पाहिजे. नुसती आपल्याला असं नाही करायचं आहे. ती एनर्जी तिथे लागली पाहिजे. अगदी हळूवार करा. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढून 3 वेळा करायचं आहे. पुढून 3 वेळा करायचं आहे आपल्याला. येस, आता मागून 3 वेळा करा. दीदीला उलट उभं राहायला लावा. हा येस, चालेल. आता मागून 3 वेळा करायचं आहे. आता तुम्ही थोडं दोघी जणी पण घाईत करता आहात, पण इतर वेळेला तुम्ही जेव्हा करणार आहात तर निवांत हळूहळू करायचं आहे एकदम. ओके, घाई करू नका. जिथं तुमचे हात जड होत आहे ते ऑब्झर्व करायचं आहे. येस, मागून 3 वेळा झालं का तुम्हाला उजव्या हाताने 3 वेळा करायचं आहे. सेम प्रोसिजर उजव्या हाताने 3 वेळा करायची आहे. उजव्या हाताला, आता उजव्या हाताला जा दीदीच्या. हा, येस, बरोबर आहे. त्या साईडने 3 वेळा करायचं आहे. मग डाव्या साईडने 3 वेळा, दोघं हातांनी. स्वाती मॅडम दोघं हातांनीच करायचं आहे. हा, तिला फिरवा वाटल्यास तो, तिला त्या साईडने तुमच्या उभं करा म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. उजव्या साईडला करताय का स्वाती मॅडम तुम्ही? पण मग चुकीचं होतंय ना. तिच्या असा हा जो खांदा आहे तो कव्हर झाला पाहिजे उजव्या हाताचा. येस, हा हा, येस येस, तिची पूर्ण शरीराची उजवी साईड कव्हर झाली पाहिजे. तुमच्या हात असं वाटतंय का पाठीमागूनच करता आहेत तुम्ही स्वाती मॅडम? असं वाटतं आहे का तुम्ही पाठीमागून करता आहात तिच्या? आपल्याला उजव्या साईडने करायचं आहे, शरीराच्या उजव्या साईडने, तिचे उजवी साईड. हा येस, हा आता करा. येस, आता बरोबर आहे. आता बरोबर आहे, अगदी परफेक्ट.
3 वेळा करायचं आहे आपल्याला. आता डाव्या साईडने 3 वेळा करायचं आहे. हे आपण दुसऱ्याचा औरा क्लीन करतो आहे. याच्यामध्ये जर समोरच्या व्यक्तीला काही सर्दी खोकला असेल, काही असेल झालेलं, ताप आलेला असेल आणि तुम्ही जर औरा क्लीन केला तर त्या व्यक्तीला लगेच आराम पडणार आहे. त्याच्या नुसतं औरा क्लीन केल्याने सुद्धा समोरच्या व्यक्तीला आराम पडणार आहे. एखादी व्यक्ती निगेटिव्ह विचार करते आहे आणि त्यावेळेला जरी तुम्ही त्याचा औरा क्लीन केला तरी तिचे विचार पॉझिटिव्ह होणार आहे. तिला खूप सकारात्मक एनर्जी जाणवणार आहे. ओके, आता काय करायचं आहे सीमा मॅडम, थांबा 1 मिनिट, स्वाती मॅडमचं पण होऊ द्या, मग मी तुम्हाला सांगते. येस, आता तुम्हाला दोघींना काय करायचं आहे, आता सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या नाभीजवळ हात घ्यायचे आहे आणि नाभीजवळ असे मी वरती करून दाखवते आहे. कट कट कट, डिलीट 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 करायचं आहे. 3 वेळा कट कट म्हणायचं आहे, 3 वेळा डिलीट 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 मारायचं आहे. इथे नाभीजवळ आपल्या मॅडम आपल्या तुमच्या स्वतःच्या. हो सीमा मॅडम, आपल्या स्वतःला करायचं आहे. करा आता, लगेच करा. असं खाली, सीमा मॅडम असे खाली हात घ्यायचे आहे. हा, आपल्या नाभीजवळ कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. नाभीजवळ नाभीजवळ, सीमा मॅडम पायाजवळ घेताय तुम्ही, नाभीजवळ हात घ्या. येस, नाभीजवळ हात घ्यायचे आहे. येस, बरोबर आहे, बरोबर आहे. आता येस, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, अगदी परफेक्ट आहे. ओके, आता आपण हे काय केलं ते मी तुम्हाला सांगते. आपण काय केली, त्यांच्याशी जी कॉर्ड होती आपली ती कट करून टाकली. आपण जे त्यांच्याशी कनेक्शन स्थापित केलेलं होतं, आपण त्यांच्याशी कनेक्ट झालेलं होतं, ज्यावेळेला आपण त्यांचा औरा क्लीन केला त्यावेळेला आपण त्यांच्याशी कनेक्ट झालेलं होतं, तर ती एनर्जी आपल्यापासून आपण तोडून टाकली. ओके, 3 वेळा काय करायचं आहे, आपल्या नाभीजवळ हात घ्यायचे, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. तुम्हाला दिसण्यासाठी मी वरती हात घेते आहे, नाही तर इथे नाभीजवळ आपल्या हात घ्यायचे आहेत. येस येस येस, सगळ्यांनी करा म्हणजे मला कळेल का तुम्हाला समजलं आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. जेव्हाही तुमच्या मनामध्ये बघा, आपण खूप पॉझिटिव्ह राहण्याचा विचार करतो आणि एखादी चुकीचा विचार, अगदी जुन्या आठवणी आल्या, काही त्याच्यात भांडण आठवलं, काही चुकीचे नको ते विचार आपल्याला आठवतात आणि आपण एकदम, आपला मूड खराब होऊन जातो आणि ते आपल्याला जाणवतं का अरे मी हा विचार नकोय करायला. तर त्यावेळेला पटकन तुम्हाला त्या विचाराशी कट करून टाकायचं आहे. लगेच तिथे आपल्या नाभीजवळ हात घ्यायचे, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. लगेच तुम्ही त्या विचारातून बाहेर पडणार आहात. ओके, तर तुम्हाला आता हे आपण का केलं, आता कट कट कट, आपण ती कॉर्ड कट केली. आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीचा औरा क्लीन केला, म्हणजे आपण त्याच्या एनर्जीशी कनेक्ट झालेलो होतो, तर ते आपण कट करून टाकलं. तर हे कॉर्ड कट करणं महत्वाचं आहे. आता आपण जेव्हा स्वतःचा औरा क्लीन केला तेव्हा आपण कट कट कट, आपली कॉर्ड नाही कट केली, कारण आपण स्वतःसाठी होतो ते, तर मग तिथे आपल्याला गरज नाहीये. पण आपण जेव्हा दुसऱ्याचं केलं तर त्यावेळेला तिथे आपल्याला गरज आहे कॉर्ड कट करायची. आणि आता समजा इन केस तुम्ही विसरून गेला, नवीन आहात तर तुम्ही विसरून गेले कॉर्ड कट करायची. ओके, पण तुम्हाला दिवसभरात केव्हा तरी आठवलं, अरे मी आज याचा औरा क्लीन केला होता आणि विसरून गेली, तर जेव्हाही आठवेल तेव्हा तुम्ही कट करा, तेव्हा तरी तुम्ही त्या एनर्जी मधून बाहेर पडा. पण शक्यतो ती सवयच लावायची का आता झालेलं आहे, लगेच मी आधी कॉर्ड कट करणार आणि मग मी आता याच्यापासून मोकळी. ओके, तर ही तेव्हाच्या तेव्हाची सवय लावायची आपल्याला. मॅडम, औरा क्लीन करताना काही म्हणायचंय? काहीच नाही, ओके, काहीच म्हणायची गरज नाहीये. तेव्हा आपल्या स्वतःचा औरा क्लीन करताना तुम्हाला म्हणायचं आहे. ओके, इथपर्यंत आलं का आजचा औरा हा विषय सगळ्यांच्या लक्षात आला का? आज आपण मला एक विचारायचं होतं मॅडम. बोला.
आपण जे हाताने कट आणि डिलीट करतो त्याऐवजी जर हात धुतले तरी चालतात का? हो हो हो, हँड वॉश करून घेतले तुम्ही चालणार आहे. तुम्ही आपली कॉर्ड कट केली, कट 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 डिलीट डिलीट डिलीट, आणि त्याच्यानंतर तुम्ही हँड वॉश केले तरी चालतील. आणि हातांना कट 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 सॉरी क्लीन 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 असं देखील करू शकतात. ओके, या दोघं तिघं पद्धती आहे. आणि हँड वॉश करायला आता आपण तर किती वेळा जातो, तर आपण हँड वॉशही करू शकता. मिस्टर आणि मुलांना एनर्जी केली तरी चालेल का? काय करायचं मिस्टर आणि मुलांना, मला नाही समजलं. आपण आपल्या व्यतिरिक्त आपण दुसरं कोणाचाही आवराची हे केला, क्लीन केला, तर आपल्याला त्यांच्याशी कॉर्ड कट करायचे आहे. फक्त आपण ज्यावेळेला स्वतःच करतो त्यांच्यासाठी नाही करायचे आहे, स्वतःसाठी फक्त आपल्याला क्लीन नाही करायचे आहे. अश्विनी मॅडम, मेसेज करण्यापेक्षा बोला ना तुम्ही मला. एक तर ते मेसेज वाचा आणि मग तुम्हाला शोधावं लागतं कुठे आहे तुम्ही. तेवढ्या ओके, वेळात सॉरी. तुमचा प्रश्न विचारून होऊन जाईल ना. सॉरी, मला वाटतं डिस्टर्ब होईल म्हणून मी विचारलं नाही. मला विचारायचं होतं, माझ्या मिस्टरांना पण फिजिकली प्रॉब्लेम आहेत, तर त्यांना मी हा ऑरा केला तरी चालेल का? कसला प्रॉब्लेम बोलल्या तुम्ही? मणक्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना, हो डिस्क हो, मध्ये. येस येस येस, त्यांना करू शकतात तुम्ही. रोज त्यांचा आवरा क्लीन करा, 30 ते 40% त्यांना आराम पडून जाईल. आणि आता आपण उद्या आपलं अटोनमेंट आहे, तेच मी पुढचं तुम्हाला सांगते आहे. उद्या आपलं ओके. पहिलं अटोनमेंट आहे रेकी लेवल 1चं. तर त्याचा टायमिंग ओके. सकाळी 5:30 वाजता आहे. रात्रीची बॅच आणि सकाळची बॅच मी दोघं एकत्रच घेणार आहे. ओके, ओके, तर चालेल. ज्यांचं आता होईल त्यांचाच होईल, मी नंतर रिटर्न देणार नाही, कारण उद्या माझा मास्टर लेवलचा पण अटोनमेंट आहे. उद्या माझी खूप ओके. एनर्जी लागणार आहे, तर मी 2 वेळा एनर्जी हे देणार नाही. आणि कोणी मला सांगायचं पण नाही का मॅडम माझं राहिलेलं आहे आणि मला देतात का. सरळ मग पुढच्या वेळेला जेव्हा बॅच राहील, त्यांचं जेव्हा अटोनमेंट राहील तेव्हा करायचं. ओके, ओके. हा बोला. शलाका मॅम, मला विचारायचं होतं, हा बोला. ऐकू येतंय का? पूर्वा, आता हे तुम्ही जे असं ऑरा क्लिनिंग म्हटलं ना, ते तुम्ही दाखवलं, समजा डिस्टंट करायचं असेल तर असंच करता येतं डिस्टन्स साठी कोणाला, की म्हणजे आता समजा फॅमिली मेंबर आहे, त्यांना बरं नाही आणि ते लांब आहेत, म्हणजे आपल्या समोर नाही आहेत, तर येस, अशा वेळी काय करू हा, शकतो? अशा वेळेला तुम्ही आता जी रेकी लेवल 1 आहे, तर याच्यामध्ये तुमची एनर्जी आहे ती 10% आहे. रेकी लेवल 1 ला तुमच्याकडे कुठलाही सिम्बॉल नाही आहे. आता रेकी लेवल 2 ला जेव्हा येतात तेव्हा तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पाठवू शकता, कुठेही आवरा क्लीन करू शकता, सगळं करू शकता. ओके, कारण त्यावेळेला तेवढी आपल्याला सिम्बॉल मिळतात त्यामध्ये, आणि त्या सिम्बॉलची एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. पण रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही डिस्टन्सने काहीही करू शकत नाही. ती व्यक्ती प्रत्यक्ष तुमच्या जवळ राहिली पाहिजे. म्हणूनच रेकी लेवल 1 ला स्पर्श चिकित्सा म्हणतात. का स्पर्श करून आपल्याला त्या व्यक्तीला चिकित्सा उपचार करायचे आहे. म्हणून याला रेकी लेवल 1 ला 10% आपली एनर्जी आहे. ओके, आणि तरी देखील मी माझ्या परीने माझे जे फर्स्ट लेवलचे जे स्टुडंट आहे त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या सिम्बॉलची एनर्जी राहायला पाहिजे, त्याच्यासाठी मी त्यांना लास्ट डेला माझ्याकडून काही सिम्बॉल देत असते. ओके, आपण शेवटच्या दिवशी ते बघणार आहोत. त्या सिम्बॉलला अटुनमेंटची गरज नाहीये. रेकीचे जे 4 सिम्बॉल आहेत त्या 4ही सिम्बॉलला अटुनमेंटची गरज आहे. अटुनमेंट घेतल्याशिवाय तुम्ही ते सिम्बॉल वापरू शकत नाही, आणि वापरले तरी देखील तुम्हाला त्यांची एनर्जी काहीच जाणवणार नाही. हे आपल्या सेकंड लेवल पासून आपले ते स्टार्ट होतात. पण तरी देखील मी माझ्या स्टुडंटला शेवटच्या दिवशी त्यांचे हात रिकामे नको राहायला म्हणून मी माझ्याकडून काही सिम्बॉल्स देत राहते. ते आपल्या आर्थिक समृद्धीसाठी, मुलांच्या अभ्यासासाठी, आपल्या स्वतःच्या सौंदर्यासाठी आणि एक ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी असे सगळे सिम्बॉल्स तुम्हाला मिळणार आहेत. तर ते शेवटच्या दिवशी देणार आहे मी, आता नाही. ओके, आणि ते सिम्बॉल तुम्ही इतरांनाही देऊ शकणार आहात. मॅडम, एक मिनिट. हा बोला. मी ज्या वेळेस त्या मुलीचा आवरा क्लीन करत होते ना, त्यावेळेस इथं खांद्याचे तिथं हात माझे जड झाले, पाय पण माझे जड झाले, पोटऱ्यामध्ये पाय. हा, येस येस. तर त्या हा, तर तुमच्या मुलीला विचारा का तिच्या खांद्यांना काही दुखतं आहे का. तिच्या ज्या खांद्याचा ती जेव्हा समोरून केलं ना तेव्हा तिच्या छातीमध्ये आणि त्या पोटाच्या इथं दुखलं आतून, थोडस हे झालं तिला. हा, मग तू बघा, आपले हात जिथे जड होतात ना, समोरच्या व्यक्तीचा ज्या वेळेला आपण आवरा क्लीन करतो आहे आणि त्यावेळेला आपले हात जिथे जड झाले त्यावेळेला त्या व्यक्तीला तिथे काहीतरी वेदना आहेत, म्हणून अच्छा, आपले हात तिथे जड होतात.
माझे पाय पण जड झाले पोटऱ्यामध्ये असले नाही का, हात हा जड मुंग्या. तर तुमच्या पायांचं काही नाहीये, कारण तुम्ही ते खाली वाकून उभं राहून केलेलं आहे, त्याच्यामुळे मे बी होऊ शकतं. पण आपले फक्त हातांचीच एनर्जी तिथे लागलेली आहे. ओके. म्हणजे मला वाटलं म्हणून मी विचारला क्वेश्चन नाही का नाही पायामध्ये. ते सांग, मी ते पण सगळं क्लिअर केलं ना मग तुमचं, का तसं मनात काहीच आणू नका तुम्ही. पायांचं चालेल. फक्त जे हाताचं आहे तेच फक्त आपल्याला महत्वाचं आहे, कारण आपण हातानेच आपल्याला तिला आवरा क्लीन केलेला आहे. आणि आता तर तुम्ही तिच्यापासून तुमची कॉर्डही कट करून टाकली आहे, म्हणजे तुम्ही तिच्यापासून आता तुटून गेलेले आहात, तुमची एनर्जी तिच्यापासून डिस्कनेक्ट झालेली आहे. बोला सीमा मॅडम. थँक्यू मॅडम. हो हो. सीमा मॅडम बोला, माईक ऑन करा. मी म्हणलं खाली बसून केलं तर चालतं. हो, खाली बसूनही करू शकता, पण मग उभं राहून केल्याने काय होतं, तिच्या नेमका समोरच्या व्यक्तीला बॉडी पार्टला कुठे काही वेदना आहे ते आपल्याला पटकन लक्षात येतात. बसल्यामुळे काय होतं, हा कमरेचा भाग वगैरे ह्याच्या मांड्या आहेत आपल्या, तिथे काय वेदना होत आहे, तिथे ज्या वेळेला आपण हे करतो, आवरा क्लीन करतो, तर ते आपल्याला एवढं क्लिअर कळत नाही. म्हणून जर आपण उभं राहून केलं तर आपल्याला समोरच्या व्यक्तीला कुठे वेदना होत आहे आणि ते पूर्णपणे व्यवस्थित करता येतं आपल्याला. ओके. हे सासरे येतं त्यांना आजारी त्यांना उभं राहता येत नाही. नाही त्यांचं करू शकतात तुम्ही, खाली बसूनही करू शकतात. आणि तुम्ही त्यांचं रोज करा, रोज करा. त्याच्याने काय, फक्त तुमची कॉर्ड तिथे नक्की कट करायचं विसरू नका, म्हणजे ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि तुम्ही त्यांचं जर रोज केलं तर 30 ते 40% त्यांचं जे आजारपण आहे, दुखणं आहे, वेदना आहे, त्याच्यात त्यांना आराम पडणार आहे. ओके. येस. हा बोला राजेंद्र सर, तुम्ही काय बोलत होते? मला हे म्हणायचं होतं, माझं 3-4 मिनिट म्हणजे पीसी बंद झाला, रिस्टार्ट झाला होता, तर माझं ते ओरा आपण जे टाय करतो वरती लॉक करतो ते राहून गेलं. सर मला एक सांगू का, थोडक्यात तुमचा सांगितलं. आवाज खूप स्लो येतोय सर. बाकीच्यांना येतोय का, मलाच येतो आहे? आता येतोय आवाज? हा आता आला, परफेक्ट हा, आला. ते ओरा लॉक जी केली होती ना, तर ते मला थोडक्यात सांगा. माझा पीसी तेव्हा रिस्टार्ट झाला होता त्यामुळे ओके. थोडक्यात. आवरा लॉक करायचं, मी आज तुम्हाला आता व्हिडिओ पाठवते आणि तो तुम्ही बघा ग्रुपवर, कारण मला पुढच्या खूप सूचना अच्छा. द्यायच्या आहेत ओके उद्याच्या, ओके ठीक त्या आहे. मिस नको व्हायला, महत्वाच्या. ठीक आहे, thank you. आता तुम्हाला काय करायचं आहे, उद्या आपला सकाळी शक्तिपात होणार आहे, दीक्षाविधी होणार आहे, त्याला अटुनमेंट म्हणतात. ते 3 शब्द आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकता. तर ते तुमचं उद्या होणार आहे सकाळी 5:30 वाजता. 5:30 वाजेला एक 5 ते 10 मिनिटं आधी तुम्हाला ग्रुपवर लिंक येईल. तुम्ही अशा पद्धतीने बसायचं आहे का मला तुम्ही 7 चक्रापर्यंत तुमचे दिसले पाहिजे, म्हणजे तुम्ही मांडी घालून मला परफेक्ट दिसले पाहिजे, या पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे. ओके. तुम्हाला पाण्याची बॉटल सोबत घेऊन बसायचं आहे. बसताना काहीतरी आसन घेऊन बसायचं आहे. ज्या लोकांना बसायचा त्रास होतो ते चेअरवर बसले तरी देखील चालणार आहे, फक्त मला तुम्ही तुमच्या 7 चक्रापर्यंत दिसणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर पटकन त्या पद्धतीने बसलेले राहाल तर मला लवकर सुरू करता येईल, नाहीतर मग मला इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकाला सेट करत बसावं लागेल. आणि 70 लोक आहे, विचार करा किती वेळ जाईल आपला त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही जर सगळेजण जर तशा पद्धतीने बसले तर मी लवकर करू शकेल. आणि दुसरी गोष्ट आहे का, ज्यांनी आधी शक्तिपात जर कुठं घेतलेला असेल तर त्यांनी घेऊ नका. तुम्हाला तेवढी एनर्जी तुमच्यामध्ये ग्रहण करता आली पाहिजे. मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही तुमची कपॅसिटी पाहिजे. जर तुम्ही आधी कुठं घेतलेला असेल रेकीचा शक्तिपात तर डबल घेऊ नका, आपल्याला डबल घ्यायची गरज राहत नाही. एकदा जरी दिला तरी आपल्याला पुष्कळ होतो तेवढं आपल्या लाईफसाठी. ओके. दुसरी गोष्ट अजून एक आहे त्याच्यामध्ये, एकच मिनिट सुप्रिया मॅडम, मला फक्त हे थोडे टॉपिक क्लिअर करू द्या, मग माझे ना कोणते पॉइंट राहणार नाही बोलायचे, मग मी तुमचं पण घेते. ओके. एक थोडं 5 मिनिटं थांबा. हा, आता मी काय सांगत होती, उद्या तुम्हाला स्वतःच्या नावाने जॉईन करायचं आहे, कारण ज्या वेळेला मी शक्तिपात करते तर त्यावेळेला मला तुमच्या नावाचा तिथे पुकारा करावा लागतो. तुमचे नाव तिथे उच्चारावे लागतात का ह्या व्यक्तीचा मी शक्तिपात करत आहे. जर ह्या स्क्रीनवर मला तुमचे नाव दिसले तर मी ते घेऊ शकणार आहे. आता तुमचे नाव आहेतच, पण बरेच जण आपल्या मिस्टरांच्या मुलाच्या नावाने जॉईन झालेले असतात, तर ते मला त्या नावाने तिथे पुकारा घेतला जाईल. ओके. म्हणून उद्याच्या दिवस फक्त, नंतर तुम्ही परत ते चेंज करून आपल्याला जे नाव हवंय ते टाकू शकणार आहात. उद्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला फक्त तशी सेटिंग करून घ्यायची आहे. आज रात्रीच करून घ्या तेवढी सेटिंग. ओके. पाण्याची बॉटल जवळ घ्यायची आहे
आणि सकाळी 5:30 वाजता मी शार्प सुरू करेल. 10 मिनिटं आधी लिंक पाठवेल ग्रुपवर. आणि लवकर जॉईन करा, कारण रात्रीचे लोक पण आहेत भरपूर. ते पण 35 ते 40 लोक आहे आणि तुम्ही आता 70, 100च लोकांची कपॅसिटी आहे. त्याच्यामुळे जो आधी येईल त्याचा शक्तिपात होणार आहे. आणि उद्या लगेच माझा 6:30 वाजता मास्टर लेवलचा शक्तिपात आहे. तुमचं 6 वाजेपर्यंत होईल. 6 वाजेनंतर माझा मेडिटेशनचा क्लास आहे, तो 6:45 पर्यंत चालेल. 6:45 मास्टर लेवलचा क्लास आहे, त्यांचा शक्तिपात आहे. ओके, तर त्याच्यामुळे तुम्ही उद्या वेळेवर जॉईन करा. राजेश सर काय म्हणताय हे? त्याचा एंजलचा लांबा फेऱ्याचा अटोनमेंट घेतलेलं आहे का तुम्ही? हा, एंजल ते आणि चालेल, लामा ते फेरा. चालेल, त्याचा काही प्रश्न नाही, त्याचा काही ओके, प्रश्न नाही. ठीक आहे. हा, ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. ओके, येस. उत्तरा मॅडम बोला. मॅडम मी मनीरेकी क्लास मध्ये घेतला आहे अटोनमेंट, पण थोडा सकाळी आवाज नाही स्लो घेतला. येतोय तुमचा. आता येतोय? मनीरेकी क्लास मध्ये घेतलं होतं मी, पण ते संध्याकाळी दिलं होतं त्यांनी, सकाळी नाही घेतलं. तर उद्या घेऊ का नको? उद्या मनीरेकी वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. चालेल, ओके, थँक्यू. अटोनमेंट हे वेगवेगळे राहतात. आणि एंजलचे अटोनमेंट तुम्ही किती वेळा पण घ्या. एंजलचे एंजलचा आपली पुढच्या आठवड्याला बॅच चालू होते आहे. तर एंजलचे अटोनमेंट तुम्ही जेवढे घेणार तेवढी तुमची एंजलशी कनेक्टिव्हिटी राहणार आहे. आणि एंजल तर इतकी सुंदर एनर्जी आहे का ती डायरेक्ट आपल्याला डोळ्यांना दिसते, ती साईन देते का आता मी इथे क्लास घेते आहे आणि एंजलला फक्त मी प्रे केलं का एंजल तुझं खरंच माझ्याशी कनेक्ट झालेली असेल तर मला इथे काहीतरी फेदर मिळू दे. माझ्या टेबलावर लगेच एखादी फेदर येऊन पडणार आहे. इतकी सुंदर एंजलची कनेक्टिव्ह होते आणि ते आपल्याला हवं तसं सर्व करत असते. मेडिटेशन करत असताना शरीराला झटके बसत होते काय. हा, हे बघा, आपण आपली शरीर त्यावेळेला कशा पद्धतीने एनर्जी एक्सेप्ट करतो आहे. समोरची व्यक्ती आपल्याला मेडिटेशनच्या थ्रू एनर्जी देत आहे, तर ती एनर्जी आपलं शरीर कशा पद्धतीने एक्सेप्ट करत आहे. तर त्यावेळेला नॉमिनल आहे, थोडासा असा झटका बसतो, पण ते प्रत्येकालाच होतो असं नाहीये. ते नॉमिनल आहे. काही जणांना झोप लागते. झोप का लागते? कारण त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी असते. ते लोक खूप विचार करतात आणि त्यावेळेला तेव्हा ते मेडिटेशन करतात ना, तर तेवढा वेळापुरतं त्यांचा माइंड एकदम शांत झालेला असतो. आणि ज्यावेळेला आपला माइंड, आपला ब्रेन शांत होतो ना, त्याला आरामाची गरज असते. तुम्ही बसल्या बसल्या सुद्धा झोपू शकता. ओके, तर हे प्रत्येकाला होतं, थोडे दिवस होतं, नंतर आपल्या ब्रेनला एक आराम मिळून गेला का त्याच्यानंतर तो पुन्हा ऍक्टिव्हेट होतो आणि छान पद्धतीने काम करतो. उलट तुम्हाला ती झोप झाल्यानंतर एकदम फ्रेश वाटेल. बघा, ज्यांनाही मेडिटेशन करताना झोप लागते ती सुरुवात असते, नंतर थोड्या दिवसानंतर ते ऑटोमॅटिक बंद होतं. सुप्रिया मॅडम बोला. हा, हॅलो मॅम. मॅम मी एकदा ऑनलाईन शक्तिपात घेतलेला होता ऑनलाईन क्लासलाच, पण पाहिजे तेवढं कनेक्ट झाले नव्हते मॅम मी तेव्हा. तुम्ही परत करू शकते का? येस, करा उद्या तुम्ही. चालेल ना? माझा पण सेम प्रॉब्लेम आहे मॅडम. हा, ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही मला. मी इकडून शक्तिपात द्यायला तयार आहे. तुम्ही ती एनर्जी घ्यायला तयार आहात का ते बघा. तुमच्यामध्ये ती एनर्जी घेता आली पाहिजे. मी इकडून द्यायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आता त्यांनी शिकवून सादर करायची. रेखा मॅडम बोला. रेखा मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे? रेखा शिंदे मॅडम. नाही मॅडम. ओके, ठीक आहे. कोण? मीना मॅडम बोला. माईक म्यूट आहे मीना मॅडम तुमचा. माईक म्यूट आहे मीना मॅडम, ओपन नाही झालेला आहे. हा, बोला. येतोय आवाज मॅडम? Yes, माझ्या बोला. दोन्ही हाताला खूप मुंग्या येतात. जास्त करू शकत नाही, तर याच्याने फरक पडेल का मला? येस येस, हे बघा, आता आपण उद्या शक्तिपात करू. विचार करा. ऐका, आता सगळ्यांनी ऐका. मी तुमच्या भरपूर आजारपण आणि राग पण आता शांत करू शकते का? थांबा, मी म्यूट करते. पण आता रेकी साधक होतो आहे, आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको. आपण रेकीचे प्रिन्सिपल बघितले आहे कालच. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे? हा, मुंग्या येतात हातापायांना तुम्हाला. ओके, तर आता आपल्याला काय आहे, तुम्हाला मुंग्या काय येत आहे हातापायांना? हा, आपण बघ. येस, माझी लिंक तुटली होती, आता मला कनेक्ट झालेला आहे.
तर आता आपल्याला बघायचं आहे का आपला उद्या शक्तिपात झाल्यानंतर आपण त्याच्यात उद्या आपण सकाळी शक्तिपात करणार आहोत. बघा माझ्या मध्येच तुम्ही माझी लिंक तोडली, मला सगळ्या सूचना सांगू नाही दिलेल्या आहेत. ओके, तर माझ्या सगळ्या पहिले मी सूचना कंप्लीट करते. उद्या आपला सकाळी 5:30 ते 5:45-6 पर्यंत आपला शक्तिपात होणार आहे. एक 15-20 मिनिटं लागतात, 15 मिनिटं लागतात आणि 5-10 मिनिटं तुम्हाला सगळं सेट करायला लागतो मला. तर त्याच्यानंतर आपला उद्या 1 वाजता रेग्युलर टायमाला क्लास होणार आहे. आणि उद्याचा जो 1 वाजेचा क्लास आहे तो सगळ्यांना कंपल्सरी अटेंड करायचा आहे. का? कारण उद्या जरी सकाळी शक्तिपात झालेला आहे तर उद्या आपल्या हातांमध्ये त्याचं ऍक्टिव्हेशन उद्या होणार आहे. म्हणजे ती एनर्जी तुम्हाला हातांमध्ये फील करून देणार आहे मी. का तुमचं आता जसं आता ह्या मॅडम बोलल्या का मॅडम मी शक्तिपात आधी केलेला आहे ऑनलाईन आणि मला तो फील नाही होते, तसा तो उद्या तुम्हाला फील होणार आहे. ओके, तर उद्याचा 1 वाजेचा क्लास खूप महत्वाचा राहणार आहे. तर तुम्हाला उद्याचा 1 वाजेचा क्लास करणं महत्वाचं आहे. ओके, आणि ज्या वेळेला तुमचा उद्या शक्तिपात होईल आणि आता जसं मीना मॅडम बोलल्या का त्या स्वतःला हिलिंग करू शकणार आहात का, मग आपण जो परवाचा दिवस येणार आहे त्याला स्वतःला हिलिंग करायचं देखील शिकणार आहोत का आपण स्वतःचं हिलिंग कसं करू शकणार आहे. आपले जे बॉडी लेवलचे जे पेन आहेत, जे दुखणे आहेत, त्याला आपण कशा पद्धतीने हील करू शकतो हे सर्व आपण उद्या बघणार. उद्या नाही, परवा बघूया. उद्या झालं तर उद्या बघू, नाही तर परवा बघू, पण ते शक्तिपात झाल्यानंतर आपल्याला करता येतं. म्हणून उद्या आपल्याला शक्तिपात हा महत्वाचा आहे. ओके, चालेल, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. उद्याचा 1 वाजेचा क्लास महत्वाचा राहणार आहे. सकाळी 100च लोकांचं लिमिट आहे. मला जर तुम्ही जॉईन नाही झाले तर फोन करू नका, कारण मी इकडे शक्तिपात करत राहणार आहे तर मी रिसीव्ह करू शकणार नाही त्यावेळेला. ओके, त्याच्यामुळे तुम्ही वेळेवर योग्य वेळेला जॉईन करा. हा, बोला धनुषा मॅडम. धनुषा नाव किती छान आहे ना. तुमचा माईक ऑन करा ना मॅडम. हॅलो. हा, बोला. हा मॅडम मी मागच्या आंघोळ आठवड्यात करून- शक्तिपात आपण केलाय, तर मी करू शकते का उद्या? नाही ना सुनीता मॅडम, डबल कशाला घेता, झाला ना तुमचा मागच्या आठवड्याला खूप छान झाला. विचारलं नाही, नाही, म्हणूनच नका करू. विचार. नाही, बर बर, ओके. नका करू. मग एकचा जॉईन करते मी. हा, 1 वाजेचा करा, 1 वाजेचा क्लास जॉईन करा. बर बर, ओके, Yes. थँक्यू. येस. बोला धनुषा मॅडम. हा मॅडम, आंघोळ करून बसायचं का? येस, हे बघा सकाळी 5:30 वाजेला ज्यांना शक्य असेल त्यांनी आंघोळ करून बसलं तर बघा तुम्ही ब्रह्मांडीय एनर्जी स्वतःमध्ये ग्रहण करता आहेत. त्याच्यात कुठेही कंपल्शन काहीच नाही आहे, पण एक आपल्या मनाची साधना असते. आता मी माझे जेव्हाही शक्तिपात घेतले तर मी स्वतः उठून आंघोळ करूनच बसलेली होती. पण तुमच्या मनाची श्रद्धा असेल तर करा, याला कंपल्सरी असं काहीच नाहीये. नाही तर मॅडम सकाळी उठायचा कंटाळा आला आणि पाऊसच झाला आणि मग परत थंड पाण्याने कुठे आंघोळ करू, म्हणून मग मी घेतलाच नाही मॅडम शक्तिपात. असं नका करू. तुम्ही हातपाय तोंड धुवून बसले तरी चालणार आहे, पण एक आपल्या मनाची श्रद्धा आहे. तुमचा जर विश्वास असेल का खरंच मला एक पवित्र एनर्जीशी कनेक्ट व्हायचं आहे, तर मी छान पद्धतीने रेडी होऊन बसणार आहे. तर तुम्ही तसं देखील करू शकता. एनर्जी तुमच्याशी तेवढी कनेक्ट होणार आहे. ओके, चालेल. हो, थँक्यू मॅडम. बोला स्वाती मॅडम, बोला. पिरियड्स वगैरे असेल तर काही प्रॉब्लेम नाही? नाही. हा, येस, बरं झालं स्वाती मॅडम तुम्ही ते पण सांगितलं. तर आपल्याला याच्यात पिरियडचं वगैरेही काही बंधन नाहीये. नॉनव्हेज आणि पिरियड, आता आपल्या रेकीला त्याचं कुठलंच बंधन नाही का. तुम्ही प्रॅक्टिस करता आहात, काहीही करता आहात, तर तुम्हाला पिरियड आहे, नॉनव्हेज खाल्ला आहे, त्याचं रेकीला काहीही बंधन नाहीये. रेकी ही एकदम प्युअर एनर्जी आहे. नाही, असं आपण तुम्ही मनात काहीच आणू नका. मध्ये हा? म्हणून विचार चांगला होता पण पिरियड खाल्ला. येस, तुम्ही मनात काहीच आणू नका. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. करू शकतात तुम्ही. पहिलं मला नसतं तसं. चालेल, चला आता आपण थांबूया. सगळ्यांना सर्व सूचना कळल्या आहेत? हो, कळल्या. येस. राग शांत करू शकतो का दुसऱ्या कोणाचा? येस, सगळं करू शकतो रेखा मॅडम. आपण राग काय सगळं शांत करू शकतो. त्या दुसऱ्या समोरच्या व्यक्तीचं व्यसनही सोडवू शकतो. त्याची चिडचिड, राग, हट्टीपणा, जिद्द सगळं करू शकतो. रेकीमध्ये अशी एकही गोष्ट नाही की आपण ती करू शकत नाही. सगळं करू शकतो.
एक विचारायचं होतं मला, कालचं पण एक रेकॉर्डिंग मिळेल का? कारण तुम्ही जी प्रार्थना म्हणतायत ना, ती मला थोडस म्हणजे तसं पुढचे रेखी करायला किंवा ओरा क्लीन करायला तुम्ही म्हणतायत ना येस ती येस, हे प्रार्थना बघा आता मी म्हणायची. तुम्हाला आजचं रेकॉर्डिंग पाठवते, कालचे रेकॉर्डिंग पाठवले, तर रेकॉर्डिंगच्या इथे तुम्ही जर सबस्क्राईब करून दिलं ना, तर तुम्हाला सगळे आपले आधीचे पण व्हिडिओ बघायला मिळतील. आणि चालेल. बघा कालचा तो पडूनही गेला युट्यूबवर, पण तो अजून मी ग्रुपवर टाकलेला नाहीये. ओके, ग्रुपवर युट्यूबवर येऊन गेलेले असतात आपले व्हिडिओ. कधी कधी ग्रुपवर टाकायला लेट होतं, तर तुम्ही एकदा आपल्या युट्यूबला जाऊन जर सबस्क्राईब करून दिलं तर तुम्हाला ते व्हिडिओ लगेच दिसणार आहे. आणि जर तुम्ही सगळ्यांनी, तुम्हाला एक विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या देवाचं, तिच्या आवडीच्या देवाचं नाव घ्या. मी तर माझ्या श्री स्वामी समर्थ म्हणते, तर तुम्ही देखील तिथे श्री स्वामी समर्थ कमेंट्स मध्ये लिहू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहात ते सुद्धा तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकतात. क्लास कसा वाटतो आहे ते सुद्धा लिहू शकतात. मला एका मुलाची दारू सोडवायची आहे, स्मिता पाकरे. येस, सोडवू शकतात मॅडम, अगदी परफेक्ट सोडवू शकतात तुम्ही. येस येस, बोला सुप्रिया मॅडम. हॅलो हा बोला ना. मॅडम, मी 1-1.5 वर्ष लेवल नंबर 1 केलेली होती, तेव्हा त्या ऑनलाईन दीक्षा दिलेली होती. तर मी आता परत शक्तिपात आणि दीक्षा नका घेऊ एकच ना, आहे. बघा मी तेच सांगते आहे, डबल एकच आहे. शक्ती तुम्ही. शक्तिपात आणि दीक्षा हे एकच आहे का? येस, 3 शब्द आहेत ते. मी तिघ शब्द वापरते आहे का तुम्ही जो कधी आधी ऐकलेला असेल तो शब्द तुम्हाला मॅच होईल. शक्तिपात, दीक्षाविधी आणि अटुनमेंट हा तिघ एकच शब्द आहे. पण कसं असतं, आपण कोणत्या टीचर कडून दीक्षा ऐकलेला आहे आणि हा मॅडम अटुनमेंट देत आहे, म्हणजे हा वेगळं काहीतरी देत आहे, आणि तिकडे तर मी दीक्षा घेतलेली आहे. असं तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. हे तिघ शब्द एकच आहेत. मी ओके, घेऊ शकतो का? नाही ना, नका घेऊ. तुम्ही आधी घेतलेलं असेल तर घेऊ नका. थँक्यू. तुम्हाला तेवढी मॅम एकदा घेतलं ना, रेकीचा शक्तिपात हा एकदाच घ्यायचा आहे, आणि तेवढी एनर्जी तुम्हाला पुष्कळ आहे. फर्स्ट लेवलची अशी तुमची एनर्जी ही 10% आहे, तर तेवढी एनर्जी तुम्हाला पुष्कळ झाली. ओके, मॅम एक मिनिट. बोला. मॅम माझं असं म्हणणं होतं, मी जेव्हा हे मेडिटेशन करते ना, तेव्हा मी पाहिजे तेवढं कनेक्ट करू शकत नाही आणि माझं डोकं खूप जड येतं आणि मला खूप झोप येते. येस, हे म्हणजे सगळे पाहिजे ब्लॉकेजेस आहे मॅडम. ते सगळे निगेटिव्ह एनर्जी निघायचे लक्षणं आहेत. तुम्ही ते कंटिन्यू करत राहा, 1, 2, 3 महिने कंटिन्यू करत राहा, ते ऑटोमॅटिक कमी होईल. सुरुवातीला तुम्हाला त्रास होणार आहे, पण ज्या वेळेला तुम्ही खरंच कनेक्ट व्हाल ना मेडिटेशन मध्ये, खूप छान वाटेल तुम्हाला, खूप कनेक्ट होणार रिलॅक्स. का मॅम? मी मला कनेक्ट होतच नाही. जे तुम्ही सांगता ते फील व्हायला खूप म्हणजे येस, हे खूप बघा, विचार येतात आपले डोक्यामध्ये. डोळे रोज बंद केले सकाळी माझे मेडिटेशनचे क्लासही चालतात. ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी मला पर्सनलवर मेसेज करू शकतात. रोज सकाळी 6 वाजता मेडिटेशन राहतं. अगदी आपल्या मनशांतीपासून आपल्याला हवं तसं घर घेणं, कर्ज मिटणं, हे सगळे विषय असतात मेडिटेशन मध्ये. आणि त्याचा 500 रुपये महिना आहे. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही घेऊ शकतात ऍडमिशन. तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. त्याच्यामध्ये मी टॅपिंग एक्सरसाइज करून घेते, अफर्मेशन रायटिंग राहतं, आणि मग मेडिटेशन होतं. ठीक आहे ओके, मॅम, नक्की नक्की. हा, मी ज्यांना तुम्हाला कॉल घ्यायचं करते असेल मॅम, ऍडमिशन. पर्सनली कॉल करेन मॅम. हा येस, ठीक आहे. तर तुम्ही मेसेजही केला आणि मला ऍडमिशन द्या सांगितलं तरी देखील चालणार आहे. ओके, चालेल चालेल. ओके येस, ओके, थँक्यू चला मॅम. आपण थांबूया. ओके. चला, दिव्य रेकी